असा एक हिरो आता या मंचावरती तुम्हाला शुभेच्छा द्यायला येणार आहे. सध्या जो पिक्चर सगळीकडे आपण बघितला आणि जो सध्या अजून जोरदार चालू आहे ती सध्या काय करते. या सिनेमामधून घराघरात पोहोचलेला हा हिरो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनय बेर्डेसाठी. खतरनाक स्वागत 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 आहे. बेबी आणि बाई हळू माणूस आहे तो. फोटो घ्या आणि 2-4 मारून. अरे वा जबरदस्त पिक्चर. ती सध्या चाय करते. काय करते. ती सध्या चाय करते. बरोबर. कायच आहे त्याचा अर्थ असतो त्याला काहीतरी उगतलेत नाही माणूस. अरे नाही ते त्यांचा पिक्चर झाला. मी माझी पर्सनल स्टोरी सांगितली. माझी ती सध्या चाय करते. कसं काय. टपरी आहे ना चौक. टी म्हणजे चहा. पण आता विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान हो. जोरदार टाळ्या अभिनयसाठी. आजचा एपिसोडच वेगळा आहे. मराठी चित्रपटात रंग भरणारे नवे चेहरे असा आजच्या आपल्या एपिसोडचा विषय आहे. तर आता आपण आमंत्रित करणार आहे आणखीन एका नव्या दमाच्या अभिनेत्रीला. जोरदार टाळ्या पर्ण पेठेसाठी झाल्या पाहिजे. वा वा. पर्ण पेठे म्हणजे तुम्ही आग्र्याच्या ना. आग्र्याच्या म्हणजे आग्र्याचे पेठे फेमस आहेत ना. आणि छप्पट आग्र्याच्या म्हणजे आगरी काय तुम्ही. अरे आग्र्याच्या कशी आगरी. मग काय आग्र्याच्या आगरी, पुण्याचे पुणेरी, सातारचे सातारी, सोलापूरच्या चादरी. आंघोळ केली का. एक मिनिट आंघोळ तर काय एवढं तुम्ही मनार घे. अरे आंघोळ सारखी आंघोळ काय तुम्ही मनार घेऊ नका. जेवढं आंघोळ पाहिजे असेल तर म्हशी बरोबर लगीन कर ना. होळीच्या पण तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आपण पाणी कमीत कमी वापरूयात आणि वाचवूयात पाणी आणि रंगांनी आपली मजा करूयात होळी. वा वा चांगलं. त्यांनी सोशल मेसेज पण दिला. नवीन लग्न झालेलं आहे. जोरदार टाळ्याने शुभेच्छा देऊयात आपण त्यांना. पर्ण आपण बसू शकता. जोरदार टाळ्या पर्णसाठी. वा वा. आता तरुणांचा एक गायक आपण बोलावणार आहे इथे. कोण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित राऊत साठी. अरे बापरे मांजरेकर सर नमस्कार. एकदम भारी झालं सर. मागच्या वेळेस आला तर एकदम मस्त तब्येत बनवली तुम्ही. मांजरेकर केले काय. कोण मांजरेकर सर. महेश मांजरेकर सर आहेत ना हे मागे केले. त्यांनी स्टाईल तशी सेम आहे त्यांची. हे रोहित राऊत ज्यांना गाण्याचा नेहमी असतो ऊत असे रोहित राऊत. रोहित राऊत यांच्या रूपानं एक असे तरुणींचे गायक या ठिकाणी आलेले आहेत. तरुणांचे असतं तरुणांचे. सदैव तरुणी यांच्या मागे असणारे हे रोहित राऊत या ठिकाणी आलेले आहेत. तरुणी यांच्या मागे असतात फॅन म्हणून. नाही कोरसला. होळीच्या शुभेच्छा. तुम्ही काय शुभेच्छा द्याल सगळ्यांना. 5 वर्ष झाले मी तरी होळी खेळत नाही. अच्छा. त्याचं कारण आहे की माझा एक मित्र होता. ज्यावेळेस होळी खेळत होतो आम्ही त्यावेळेस त्याला ते इन्फेक्शन झालं कलरचं आणि त्यानंतर त्याचा चेहरा थोडा खराब झाला. त्यामुळे तेव्हापासून मी होळी खेळणं बंद केलं आहे. बट आय एन्जॉय ते फेस्टिवल ऑफ कलर्स. सो फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आपण त्या नादात ना फार पाणी वेस्ट करतो. फार आपण गोष्टी ज्या आपल्याला नकोत करायला त्या आपण करतो. तो फक्त हे थोडं टाळूया आणि सण एक हॅपीनेस म्हणून जर साजरा केला तर तो जास्त चांगला राहील. तर तुमचं स्वागत रोहित. खूप गप्पा मारूयात. मी विनंती करतो रोहितला आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार रोहित साठी. शाबास शाबास. खतरनाक. बाई यांच्यासाठी काय आहे काय. तुमच्यासाठी स्वागत गीत सादर करते. नाही रोहित वा गातो किती कितवा रे. रोहित वा
गातो किती गीतवारे. ज्या पोरीशी आता बोललास तिचा नंबर कितवा रे. हितवा गातो किती गीतवा रे. ज्या पोरीशी आता हा गेला कामातून गेला आणि तात्या विंचूचा खात्मा मी केलाय. काय पण हा ना इकडे. तुम्हाला सांगितलं ना वरती गोळ्या टाकू नका, तिकडे फर्स्ट फ्लोअरचे लोक राहतात. काय चाललंय काय चाललंय माझा राजहंस कुठे गेला. मला म्हणाला होता मी वेगवेगळे गेटअप करून येईन, आलाच नाही. काय आईचा घो तुझ्या. आता आणखीन एका जबरदस्त सेलिब्रिटीला या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नेहा महाजनचं. नमस्कार मॅडम, तुमचं जबरदस्त स्वागत आहे. तुम्ही एकट्याला तुमचे भाऊदा आले ते कोण? कश्मीर महाजन, रवींद्र महाजन, ते त्यांची मुलगी ना तुम्ही? रवींद्र महाजनी आणि मी महाजन. असे वेगवेगळे आहे का? मला काय वाटलं बा महाजन महाजन असेल, वेलांटी राहिली असेल लिहायची. तसं नसतं काका, ते वेगळं वेगळं असतं. अरे वेगवेगळं असतं का? स्वागत तुमचं नेहाजी. आणि मी विनंती करतो तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. स्वागत त्यांचं करतायत. प्लीज तुम्ही विराजमान व्हा. आपण तुमच्या बरोबर तुमच्यासाठी स्वागत गीत सादर करते. तुम तो ठहरी नेहा महाजन. तुम तो ठहरी नेहा महाजन. तुला पाहिलं आले किती जण. तुम तो ठहरी नेहा महाजन. तुला पाहिलं आले किती जण. तुम्हारे घर में दरवाजा हमें खतरे का अंदाजा नहीं है. तुम्हें खतरे का अंदाजा है लेकिन हमारे घर में दरवाजा नहीं है. क्या करोगे तुम आके? आता मी संपवला असता याला. हो तुम्ही ते जावई बापू, गोळीबार करू तुम्ही नका. वरती गोळ्या मारू नका. अरे पण वरच्या चांगलं घरातल्या आहे. सगळ्या वस्तू नाही, खाली नाही. पडायला इथं. त्याचा एक पंच वरून पडला. ही किती मोठी गोष्ट आहे. माझा राजहंस वा वा. कुठे गेला. मला म्हणाला होता वेगवेगळे गेटअप करून येईन म्हणून, येतच नाही. कुठे गेला माझा राजहंस. ऐक ना, काय आईचा घो तुझ्या.